महाराष्ट्र में होने वाले विधानसभा चुनाव से पहले भारतीय जनता पार्टी को बड़ा झटका लगा है। दरअसल भाजपा नेता और वेजापुर शहर के पूर्व नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी ने अपने समर्थकों के साथ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी में शामिल हो गए हैं। बांद्रा स्थित मातोश्री आवास में उद्धव ठाकरे की मौजूदगी में डॉक्टर दिनेश परदेशी ने शिवसेना यूबीटी में प्रवेश किया। इस मौके पर शिवसेना यूबीटी नेता विनायक रावत, विधान परिषद के विरोधी दल के नेता अंबादास दानवे और पार्टी के सचिव और विधायक मिलिंद नार्वेकर समेत कई शिवसैनिक मौजूद रहे। इस मौके पर उद्धव ठाकरे ने कहा कि कुछ लोग नागपुर से आकर हमें खत्म करने की बात कह कर गए हैं, लेकिन हमें इन बाहरी लोगों को दबाना है। गेल्या आठवड्यामध्ये मी आपल्या इकडे येऊन गेलो होतो। आपल्यापैकी बरीच जणांचा संपर्क होता। त्याच वेळेला खरं म्हणजे दिनेशजी तुम्ही प्रवेश करणार होता। आता उलटा प्रवास सुरू झालेला आहे। आजपर्यंत मी जे नेहमी सांगत आलो की तुम्ही भारतीय जनता पक्षातून आपल्याकडे आलात। भारतीय जनता पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने हा तुमच्यामध्ये सगळा भेसळीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे, तो भेसळीचा कार्यक्रम तुला मान्य आहे का? जे काही हिंदुत्वाच्या नावाखाली यांनी थोतांड माजवलेलं आहे, हे हिंदुत्व माझं नाही, माझं हिंदुत्व वेगळं आहे। काल परवाकडेच म्हणजे कालच महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार गुंडे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले। आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाहीये, पण हे जे बाजार गुंडे आहे यांना महाराष्ट्र आपल्या टाचेखाली घ्यायचंय। त्यांना कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा वीरांचा महाराष्ट्र आहे। हा आता जास्त काही बोलत नाही, कारण सभेला सुरुवात झाल्यानंतर मग आपल्या तोफा धडधडायला सुरुवात होते। सगळ्यात आता बोललो तर मग सभेत काय बोलणार, पण आपल्याकडे बोलण्यासारखं खूप आहे। पण काल जे बाजार गुंडे हा शब्द मी मुद्दामून वापरतोय, कोणतं तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल, मला वाटतं नागपूरला येऊन गेला हा बाजार गुंडा आणि आम्हाला खतम म्हणजे उद्धव ठाकरेंना खतम करा, पवार साहेबांना खतम करा। हिम्मत असेल तर येऊन बघ, कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते दाखवून देतो।